श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अध्याय 4. श्री गणेशाय नमः. मुखाने कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे. षोडोपचारे पूजावे. स्वामी चरण भक्तीने नलगे करणे. तीर्थाटन योगाभ्यास होम हवन सांडुण्या अवघाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती. अक्कलकोटी आले येते ऋणपराया दर्शन देती. स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळापाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव. हे तयांचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवनिधी तत्पर सेवेसी ते धरिती मानवरूप. चोळापा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होणे आपण सहज आली तया घरी. कैसे आहे तयांची भक्ती नित्य पाहती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे. चोळापाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती दिवसोंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसारा ते फसले ऐसे आले किती एक. सर्वांसी कल्पद्रुम समान होनी कामना करती पूर्ण. भक्त काजास्तव अवतीर्ण मानव रूपे जाहले. भक्त अंतरी जे जे इच्छती ते ते यतिराज पुरविती. दृढचरणी जयांची भक्ती त्यांसी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती. महिमा वाढला विशेष कृत्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडले पे. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हंसोनी म्हणती जनांसी ढोंग्यांच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोगभोगी. साधू लक्षणयाचे अंगी कोणते हो वसतसे. काय तुम्हा वेळ लागले वंदिता ढोंग्यांची पाऊले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेची. ऐसी तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवलेक. पाहावे आले लक्षण समर्था समजले ती खूण. ज्या घरी बैसले तेथून उठवण्या चालले. एका भक्तांची या घरी पातली समर्थांची स्वारी. तीही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरी. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊनी चरणांचे मंगलनाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मणीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयांते. कोणी नवसाते करती कोणी आणूनिया देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोणी. क्षण एक घडता सत्संगती तत्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटीती. पाणी सुटले तयांच्या मुखासी म्हणती यथेच मिळल खावयासी. आज सारा दिवस उपवासी जीव आमुचा कळवळला. मोडली जनांची गर्दी तो एवोनी सेवे करी. संन्याशांपुढच्या नानापरी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता अस्ताचळाशी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी. राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्जसे. जे पातले करू छळण त्यांची झाली विटंबना. दंडावया कुस्तीत जना अवतर येती वर्य. तयांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐसी ख्याती लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी यती वर्णी कीर्ती विष्णुदास. इति श्री स्वामी चरित्र सारामृते नाना प्राकृत कथा समंत सदा परिसतो प्रेमळ भक्त. चतुर्थाध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्सु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.